मुंबई बॉम्बस्फोट दोषींबाबतच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। हा निर्णय धक्कादायक असून सर्वोच्च न्यायालयात सरकार याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे। याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि 2006 साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते, पुरावे जमा केले होते, ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते। त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे। मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। तर विधानसभेतल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। जे काही घडलं ते योग्य घडलं नसल्याचं फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही।